नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज आम्ही करत आहात फिश. तर फिश आम्ही आणलेलं आहे आणि आम्ही याचा आता प्रॉपर वॉश करणार आहे. वॉश करतोय प्लस याच्यात आम्ही आता ॲड करतोय डाळीचं पीठ. डाळीचं पीठ का ॲड करतोय? कारण की याचा जो फिश स्मेल आहे तो निघून जातो त्याच्याने. चला आता आपण याला आता वॉश करू प्रॉपर आणि नंतरची प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये दाखवेल. ते याला आम्ही असं प्रॉपर धुतोय. ऑलरेडी आम्ही याला डाळीचं पीठ लावलं होतं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आतमध्ये जी थोडीशी जी घाण असते ते आम्ही त्याला रिमूव्ह करतोय. ऑलमोस्ट 4 ते 5 वेळेस आम्ही याला धुतोय. तर आता आम्ही याच्यातून काढतोय, धुतलंय व्यवस्थित आणि इथून धुवून आम्ही एका भांड्यामध्ये काढतोय. याच्यानंतर आम्ही याच्यात ॲड करणारे मसाले कुठले कुठले आहेत आम्ही त्याला सांगतो तुम्हाला मी. तर आता आम्ही याच्यात ॲड करतोय चिंचेचं पाणी. ऑलमोस्ट 4 ते 5 चिंच घेतलेत, त्याला ऑलरेडी आम्ही भिजवून घेतलेले आहेत आणि याचं आता प्रॉपर याच्यात ॲड करतोय आपण. आता हे असे सगळे मसाले आम्ही रेडी करून घेतलेले एका ताटामध्ये. याच्यात आम्ही ॲड करतोय लाल मिरची, हळद, नंतर कांदा आणि खोबऱ्याचा मसाला. त्याच्यानंतर आम्ही ॲड करतोय फुटाण्याची पावडर, काळा मसाला, मीठ, आलं लसूणचं पेस्ट. हे अशा प्रकारचं पूर्ण आम्ही याच्यात ॲड करतोय. आता आम्ही हे सगळे मसाले जे आहेत हे ॲड करतोय. पहिलं गेलं लाल मिरची, त्याच्यानंतर ॲड करतोय आम्ही हळद, त्याच्यानंतर आम्ही ॲड करतोय मीठ, त्याच्यानंतर आम्ही ॲड करतोय काळा मसाला, आलं लसूणची पेस्ट पण ॲड करतोय आणि आता ॲड करतोय आम्ही कांदा खोबऱ्याची पेस्ट. ह्याला भाजून घेतलेली आहे ऑलरेडी आम्ही आणि त्याची पेस्ट बनवून याच्यात ॲड करतोय. आता वाह, मसाले एकदम व्यवस्थित. आता याला मिक्स करू आम्ही आणि आता शेवटचं आहे फुटाण्याची पावडर. आणि आता ॲड करतोय शेवटचं चिंचाचं पाणी. वा, याला आता प्रॉपर मिक्स करतोय. म्हणजे कसं आहे की पूर्ण जो मसाला आपण आतमध्ये टाकलेला आहे भांड्यामध्ये फिशमध्ये तो प्रॉपर मिक्स व्हावा. मिक्स झाल्यानंतर एकदम मस्त चव लागते. याच्यामुळे एक अर्धा चमचा आम्ही गरम मसाला पावडरही ॲड करतोय. आता थोडंसं छान दिसतंय आता एकदम मिक्स. कोणी कोणी हातानेही करतं, कोणी कोणी जर पळी असेल पळीनेही करतं. आम्ही दोन्ही प्रेफर करतो. डिपेंड आहे की तुम्ही कसं करता त्याच्यामध्ये. वा, आता जे आहे हे पूर्ण असं मस्त एकदम आतमध्ये पर्यंत पूर्ण मसाला गेलेला आहे. आम्ही आता ॲड करतोय तेल. कढईमध्ये ऑलरेडी ॲड केलेलं आहे. ऑलमोस्ट 1 वाटी तेल आम्ही याच्यात ॲड केलेलं आहे. आता हे फिश आम्ही याच्यामध्ये तळणार आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आम्ही याच्यात 2 तेजपान टाकतोय. तेजपान यासाठी टाकायचं की थोडीशी ना चव येते. कुठल्याही मासे असेल किंवा मग काही मटण असेल त्याला. तर आता आम्ही ह्याच्यात ॲड करतोय फिश तळतोय. बेसिकली मसाला कोट केलेला आहे आम्ही ऑलरेडी आणि आता याला आम्ही असं तळतोय. याला जे आहे ऑलमोस्ट आम्ही 3 ते 4 मिनटं जे आहे प्रॉपर फ्राय करतोय. फ्राय केल्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा एका ताटामध्ये काढणार आहे. आता हे ऑलमोस्ट डन आहे. याच्यात आम्ही आता काढतोय एक एक, बिकॉज बाकीचं पण राहिलेलं आहे तेही आम्हाला तळायचं आहे.
वाह, छान दिसतं एकदम. मस्त तेल पण सुटलं आहे आणि प्रॉपर जे आपण मसाले जे आहेत आपले ते प्रॉपर मिक्स झालेले आहेत एकदम व्यवस्थित. तर हे आहे फिश फ्राय. आणि सेकंड जी आम्ही याच्यातच ॲड ऑन करतो आहे, याच्यामध्ये थोडीशी आम्ही करी करतो आहे. तर करी आणि फिश फ्राय हे दोन्ही डिश एकामध्येच आपल्याला बनवत आहे याच्यामध्ये पूर्ण. वाव. आता आम्ही याच्यात ॲड केलं थोडंसं पाणी. पाणी याच्यात टाकले की थोडंसं आम्ही ग्रेव्ही करतो आहे. ग्रेव्हीचं फिश मस्त एकदम करी. आता तेल सुटलेलं एकदम. हे आम्ही आता तळून ठेवलेलं आम्ही त्याच्यात ग्रेव्हीमध्ये ॲड करतो आहे याच्यात पूर्ण. तर अशा प्रकारे आपली जी फिश करी आहे ती प्रॉपर रेडी झालेली आहे आणि मस्त वरती तेल सुटलेलं आहे. वा वा वा. तर अशा प्रकारे आपली जी फिश करी आहे ती प्रॉपर रेडी झालेली आहे आणि मस्त वरती तेल सुटलेलं आहे. वा वा वा, मस्त एकदम. तर अशा प्रकारे आपली जी आहे फिश करी जी रेडी झालेली आहे पूर्ण. आम्ही एका ताटामध्ये छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि दुसरीकडे आम्ही याच्यात ॲड केलेलं आहे फिश फ्राय. हे दोन्ही डिश आता प्रॉपर रेडी झालेले आहेत. आता याच्यानंतर आम्ही सर्व करतो आहे बाकीच्यांना, घरच्यांना. आणि आम्ही याचा व्हिडिओ जो आहे तो इथेच समाप्त करतो आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.